राज्यात उन्हाचा तडाखा पुन्हा वाढणार, तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज. मान्सूनची वाटचाल अतिशय संथ गतीने सुरू. मान्सून लांबल्यानं नाशिक जिल्ह्यात जलसंकट गडद. धरणांमध्ये अवघा 25.39% पाणीसाठा शिल्लक, तर धुळे जिल्ह्यातल्या पाणीसाठा 34%. आमदार रोहित पवारांचं आजपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन. सरसकट शेतकरी कर्जमाफीची मागणी. कितीही अडथळे आणले तरी आंदोलन थांबणार नाही, रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा. नाफेड कांदा खरेदीमध्ये गोंधळ कायम. प्रतवारीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फरफट. कांदा नाकारला जात असल्याचा. सीटवर बसण्याच्या वादातून लोकलमध्ये थेट चाकू हल्ला. सीएसएमटी खोपोली लोकलच्या लगेज डब्यातली घटना. 2 आरोपींना अटक, 1 फरार. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात गेली कुठे? 70 दिवस उलटून सुद्धा पोलिसांना कल्पना खरात सापडेना. कल्पना खरात परराज्यात लपून बसल्याची प्राथमिक माहिती. स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या विरोधात गुन्हा दाखल. महिलांविरोधात अश्लील टिप्पणी करणं भोवलं, तर प्रेक्षक हिमांशू जांगरा आणि डॉक्टर सेजल पवारवर सुद्धा गुन्हा. नाना पटोले यांना सोनिया गांधींकडून बोलावणं. आज दिल्लीला रवाना होणार. अमरावतीमध्ये काँग्रेस वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता. यशोमती ठाकूरांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नेत्यांची बैठक. काँग्रेस उमेदवार हर्षदीप देशमुख आजारपणाच्या नावाने मॅनेज झाल्याचा. नाशिक पाठोपाठ जळगाव विधान परिषदेचा तिढा सुटणार. शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे माघार घेण्याची शक्यता. एकनाथ शिंदे स्वतः घोषणा करतील, महाजनांची माहिती. अमरावती विधान परिषदेनिमित्त कट्टर राजकीय वैरी एकत्र. भाजप उमेदवार प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणांची गळाभेट. खासदार अनिल बोंडेंच्या पुढाकारानं दोन्ही नेत्यांमध्ये समेट. अकोला जिल्हा रुग्णालयात पत्नीनं पाठीवरून आणलेल्या व्यक्तीवर उपचार सुरू. जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका. रुग्णांसाठी स्ट्रेचरसह रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध. ट्रम्प यांनी इराणवरचे हल्ले थांबवले. उच्चस्तरीय चर्चेनंतर निर्णय घेतल्याची माहिती. नियोजित हवाई हल्ले आणि बॉम्ब हल्ले रद्द.